डॉक्टर घैसास यांच्या पाठीशी इंडियन मेडिकल असोसिएशनने राहण्याची भूमिका घेतली। त्यांच्याकडून कोणताही निष्काळजीपणा झाला नाही। आम्ही त्यांना कायदेशीर मदत करणार असं इंडियन मेडिकल असोसिएशनचं म्हणणं आहे। ते पैसे काय घैसास यांना मिळणार नव्हते। पुणे आयएमएचे सुनील इंगळे यांनी मेडिकल असोसिएशनची भूमिका जाहीर केली। भले त्यांनी एक 15 दिवसापूर्वी बघितलेलं असेल, मग दुसऱ्या हॉस्पिटलला गेले, मग ते परत त्यांच्याकडे आले, पण पर्टिक्युलरली त्या घटनेच्या दिवशी डॉक्टर पेशंट रिलेशनशिप जी व्हायला पाहिजे ती न घडल्यामुळं हा निग्लिजन्स घडूच शकत नाही, असूच शकत नाही। तर म्हणून आम्ही त्यांच्या पूर्ण पाठीशी आहोत। या केसमध्ये आम्ही अगदी सुरुवातीपासूनच इंडियन मेडिकल असोसिएशनचा स्टँड क्लिअर आहे की आम्हाला माहिती आहे की डॉक्टर सुश्रुत घैसास हे कुठल्याही प्रकारचा निग्लिजन्स त्यांच्याकडनं झालेला नाही आहे। त्याच्यामुळं इंडियन मेडिकल असोसिएशन हे पूर्ण ताकदीशी त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे। आता हा जो गुन्हा दाखल झालेला आहे याच्यामध्ये सुद्धा आम्ही पूर्ण कायदेशीर मदत सुद्धा डॉक्टर सुश्रुत घैसासांना करणार आहोत।